बंगाल हे नाव घेतलं की मनात एक वेगळीच भावना येते. या भूमीला संस्कृती आणि कलेची जननी म्हणता येईल. कारण इथल्या मातीत मानवी संस्कृती रुजली आहे आणि बहरली. बंगाल हे फक्त एक राज्य नाही, एक देश नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी हे एक अमूल्य ठेवा आहे. एकेकाळी जगाच्या जीडीपी मधला मोठा वाटा या एकट्या प्रांतातून यायचा. हे वाचलं की थक्क व्हायला होतं. इथले लोक त्यांच्या साधेपणाने, कलेने, भाषेने आणि खाण्यापिण्याच्या प्रेमाने ओळखले जातात. बंगालच्या गल्ल्यांमध्ये एक वेगळीच शांतता आहे. आईच्या कुशीत असल्यासारखी. इथली भाषा इथल्या मिठाई इतकीच गोड आहे. म्हणतात बंगाली माणूस एकाच वेळी 100 वर्ष पुढे जगतो आणि 100 वर्ष मागेही. हे ऐकायला विचित्र वाटतं, पण जेव्हा बंगाली माणसाला जवळून बघता येईल तेव्हा ते समजतं. या भूमीनेच देशाला स्वातंत्र्याची दिशा दाखवली. इथल्या मातीत असं काय आहे की कोण जाणे, पण याच मातीने सुभाषचंद्र बोस यांच्यासारखा धगधगता क्रांतिकारक दिला. याच भूमीने रवींद्रनाथ टागोर यांना जन्म दिला, ज्यांनी भारतीय साहित्याला अजरामर केलं. याच धर्तीने स्वामी विवेकानंद, राजाराय मोहन राय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांना घडवलं, ज्यांनी समाजाला आरसा दाखवला. याच बंगालने जगाला दिला सत्येंद्रनाथ बोस, ज्याच्या नावाने बोस आईन्स्टाईन संगणित ओळखलं जातं. किती मोठी गोष्ट आहे ही. असे अनेक नाव आहेत, मोजता मोजता थकाल. पण एक गोष्ट नक्की, बंगालची माती महान आहे. तर या बंगाल भूमीला मनापासून नमन करत आज आपण जाणून घेणार आहोत बंगालची खरी कहाणी. जगातील सर्वात समृद्ध समाजातून आजच्या परिस्थितीपर्यंत हा प्रवास कसा झाला, कोण होते ते लोक ज्यांनी हे घडवलं, कोण होते ते नेते, कोणते होते ते चुकीचे धोरणं, कोणते होते ते काळे प्रसंग, सगळं जाणून घेऊया या बेंगॉल बिफोर वेस्ट बंगाल मधून. तर बंगाल किती जुना आहे याचा अंदाज तुम्हाला एका गोष्टीवरून येईल. बंगालचा उल्लेख भारत, श्रीलंका, सियाम, इंडोनेशिया, कंबोडिया, ब्रह्मदेश, नेपाळ, तिबेट, चीन आणि मलेशिया या सगळ्या देशांमध्ये सापडतो. इतकंच नाही तर महाभारतातही वंगा राज्य हे बंगालमध्येच होतं असं सांगितलं जातं. 3ऱ्या शतकापर्यंत बंगालचा मोठा भाग सम्राट अशोकाच्या मौर्य राज्य खाली होता. पण 6व्या शतकाच्या उत्तरार्धात बंगालचा पहिला स्वतंत्र राजा मिळाला, शशांक ऑफ गोड. शशांक नंतर मात्र बंगाल छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागला गेला आणि हे तुकडे आपापसात भांडत राहिले. हे बरंच काळ चाललं, पण 750 बीसी मध्ये आलं पाल साम्राज्य. हे एक शुद्ध बंगाली साम्राज्य होतं आणि भारतीय उपखंडातील शेवटचं बौद्ध राजघराणं ठरलं. पाल नंतर आली सेन घराणं आणि मग 1204 मध्ये तुर्कस्तानहून आलेल्या बख्तियार खिल्जीने बंगालमधील नदिया आणि गैरवर कब्जा केला आणि बंगालमध्ये मुस्लिम राजवटीची सुरुवात झाली. 1338 पर्यंत बंगाल पुन्हा एकदा छोट्या छोट्या सल्तनीमध्ये विखुरला गेला होता. पण शमशुद्दीन इलियास शाह याने या सगळ्यांना एकत्र आणलं आणि स्थापना केली बंगाल सल्तनतची. इलियासच्या वारसांनी तब्बल 200 वर्ष बंगालवर राज्य केलं. ही सल्तनत आपल्या अफाट संपत्तीमुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं यायचे व्यापारासाठी, ज्ञानासाठी, संधीसाठी. त्या काळातील अनेक नोंदी सांगतात बेंगॉल वॉज दिस रिचेस्ट कंट्री टू ट्रेड विथ. 16व्या शतकाच्या सुरुवातीला बंगालला प्रमोनंट ऑफ नेशन असं म्हटलं जायचं, म्हणजे राष्ट्रामधील सर्वश्रेष्ठ. पण या सल्तनतीचा अंत झाला जेव्हा करानी नावाच्या एका अफगाण घराण्याने बंगालवर कब्जा केला. तोपर्यंत मुघलांचं वर्चस्व इथं वाढत चाललं होतं आणि त्यांना बंगाल हवंच होतं. शेवटी अकबराच्या सेनेने सुलतान दाऊद खानचा पराभव केला आणि बंगाल मुघल साम्राज्यात विलीन झालं. मुघलांच्या काळातही बंगाल तितकाच श्रीमंत होता. किंबहुना मुघल साम्राज्यातील सर्वात श्रीमंत प्रांत म्हणजे बंगालच होता. कापड, रेशीम, जहाज बांधणी यासाठी बंगाल जगप्रसिद्ध होतं. त्या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार इथूनच येत होता. मुघल बंगाल चालवायचे सुभेदारामार्फत. सुभेदार म्हणजे एका प्रकारचा गव्हर्नर. सुरुवातीला हा ढाक्यात राहायचा, नंतर त्याला मुर्शिदाबाद येथे हलवण्यात आलं. 18व्या शतकात औरंगजेब मेल्यानंतर बंगाल हळूहळू मुघलांच्या पकडीतून सुटू लागलं. 1717 मध्ये फारुख सियारने मुर्शिद कुली खानला बंगालचा पहिला नवाब म्हणून नेमलं, ज्याला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार होता. आता बंगाल इतकं श्रीमंत होतं की जगातील सगळ्यात मोठ्या शक्तींची नजर इकडे वळली. फ्रेंच, डच आणि ब्रिटिश या सगळ्यांनी इथं आपले ट्रेडिंग पोस्ट उभे केले. पण त्यांना फक्त व्यापार नको होता, तर त्यांच्या अपेक्षा यापेक्षा जास्त होत्या. त्यांना यापेक्षा काही जास्त हवं होतं आणि या स्पर्धेत बाजी मारली इंग्रजांनी. तर आता आपण येऊया शिरोज उद्दौलावर. 1756 मध्ये त्याला बंगालची गादी मिळाली आणि त्याला वारसा हक्काने 2 गोष्टी मिळाल्या. एक म्हणजे अफाट संपत्ती आणि दुसरं म्हणजे युरोपियन ट्रेडिंग कंपन्यांबरोबर वाढत चाललेला तणाव आणि वाद. हा तणाव सर्वात जास्त होता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बरोबर. या तणावाचं मुख्य कारण होतं कंपनीने आपल्या व्यावसायिक विशेष अधिकाराचा केलेला गैरवापर.
हा कसला विशेष अधिकार होता, तर इंग्रजांना मिळाला होता एक दस्तक, एक असा पास ज्याने ते कोणताही कर न भरता व्यापार करू शकत होते. पण इंग्रजांनी याचा गैरवापर सुरू केला, खासगी व्यापारातही कर भरेनासे झाले, ज्यामुळे बंगालच्या महसुलावर थेट परिणाम होत होता. पण गोष्टी खऱ्या अर्थाने हाताबाहेर गेल्या जेव्हा कंपनीने फोर्ट विल्यमला एखाद्या किल्ल्यासारखं बनवलं. म्हणजे शहरातच एक वेगळं शहर उभं केलं, जिथे फक्त इंग्रजांचंच वर्चस्व असेल. हे सगळं नवाबाच्या परवानगीशिवाय, आणि त्याच्या दरबारात असे लोक होते जे उघडपणे नवाबाला विरोध करायचे. म्हणजे आता इंग्रज फक्त एक ट्रेडिंग कंपनी राहिली नव्हती, ते एक राजकीय शत्रूही बनत चालले होते. जून 1756 मध्ये सिराजने कलकत्त्यावर हल्ला केला. मुख्य निशाण होतं फोर्ट विल्यम. या हल्ल्यात अनेक ब्रिटिश मारले गेले. या घटनेला नाव मिळालं ब्लॅक होल ऑफ कलकत्ता. ब्रिटिश लेखकांनी या घटनेचा खूप बाऊ केला. लोकांची सहानुभूती इंग्रजांकडे वळवण्यासाठी प्रत्युत्तरादाखल इंग्रजांनी रोलेट सिव्हिलला पाठवलं आणि 1757 मध्येच त्यांनी कलकत्त्यावर पुन्हा ताबा मिळवला. सिराजला नाईलाजाने ट्रिटी ऑफ अलीनगरवर सही करावी लागली, ज्यामुळे कंपनीला तिचं ट्रेडिंग प्रिव्हिलेज परत मिळालं. या दरम्यान इंग्रजांनी डिव्हाइड अँड रूल ची नीती या ठिकाणी राबवायला सुरू केली. नवाबाच्या दरबारातच त्यांनी फितुरीचं बीज पेरलं होतं आणि याचं सर्वात महत्वाचं नाव होतं मीर जाफर. जर ब्रिटिश राजवटीसाठी एखाद्या माणसाला जबाबदार धरायचा असेल तर हा तोच माणूस मीर जाफर. हा बंगाल सेनेचा कमांडर इन चीफ होता. सिराजने त्या काळी अनेक शत्रू बनवले होते, त्यातले सर्वात श्रीमंत जगत सेठ होते. इंग्रजांनी मीर जाफरला वचन दिलं, तुला बंगालचा नवाब बनू, आणि झाली प्लासीची लढाई. नवाबाकडे होते 50,000 सैनिक आणि फ्रेंच सेनेचाही साथ होती. इंग्रजांकडे होते फक्त 3,000 सैनिक. पण अचानक पाऊस आला आणि नवाबाच्या सेनेचे जवळपास सगळा दारुगोळा भिजून खराब झाला. इंग्रजांनी मात्र आपला दारुगोळा आधीच सुरक्षित केला होता. लढाई सुरू झाली आणि जेव्हा उघड झालं की मीर जाफरने गद्दारी केली होती, त्याने आपली सेना मैदानातच उतरवली नाही. नवाबाचा एकमेव निष्ठावंत सेनापती मीर मदान जीवाच्या आकांताने लढला, पण तोही धारातीर्थी पडला आणि सिराजला कळलं आता पराभव निश्चित आहे. सिराज उद्दौला रणांगणातून पळाला, पण त्याला पकडण्यात आलं आणि मीर जाफरने त्याला मारलं आणि इंग्रजांनी मीर जाफरला बंगालचा नवाब केलं. पण मीर जाफर हा नावाचाच नवाब होता. खरी सत्ता होती इंग्रजांच्याच हाती. आता इंग्रजांच्या हाती बंगालचा खजिना लागला होता, अफाट महसूल आणि त्यावर राजकीय सत्ताही. त्यामुळे त्यांची सेना आणखी बळकट होत गेली. काही काळांनी इंग्रजांना वाटलं की मीर जाफर निरुपयोगी आहे. त्यांनी त्याला हटवलं आणि मीर कासिमला पुन्हा नवाब बनवलं. पण मीर कासिम हा महत्वाकांक्षी आणि हुशार माणूस होता. त्याला बंगाल पुन्हा जुन्या वैभवावर आणायचं होतं. त्याने राजधानी मुर्शिदाबादवरून बदलली आणि इंग्रजांचा फ्री टॅक्स पास रद्द करण्याचा प्रयत्नही केला. पण तणाव वाढला आणि इंग्रजांनी काशिमशी युद्ध केलं आणि त्यालाही हरवलं. पराभवानंतर काशिम अवधचा नवाब सुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांच्याशी हातमिळवणी करून इंग्रजांविरुद्ध लढला. ही झाली बॅटल ऑफ बक्सर. या तिघांची सेना मोठी होती, पण आपापसात कोणतंही कॉर्डिनेशन नव्हतं. दुसऱ्या बाजूला इंग्रजांची सेना पूर्णपणे शिस्तबद्ध होती. इंग्रजांकडे फक्त 10,000 सैनिक आणि भारतीयांकडे 40,000. तरी हे भारतीय हारले. या पराभवाची किंमत खूप मोठी होती. यामुळेच इंग्रजांना भारतात आपले पाय घट्ट रोवण्यासाठी संधी मिळाली. या युद्धानंतर झाली ट्रिटी ऑफ अलाहाबाद, ज्याद्वारे इंग्रजांना दिवाणी राईट्स मिळाले. सरळ भाषेत सांगायचं तर बंगाल लुटण्याचा परवाना. आणि अशा प्रकारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी एका ट्रेडिंग कंपनीमधून संपूर्ण बंगालची मालकीन बनली. 1772 मध्ये वॉरेन हेस्टिंगला बंगालचा गव्हर्नर नेमण्यात आलं. 1773 मध्ये रेग्युलेट ऍक्ट आला आणि 1774 मध्ये हेस्टिंग ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. बंगाल आता संपूर्ण भारताचं केंद्रबिंदू बनलं आणि कलकत्ता दीर्घकाळ ब्रिटिश भारताची राजधानी राहिलं. या काळात इंग्रजांनी भारताला अक्षरशः पोखरून काढलं. त्यांनी किती भयंकर लूट केली हे समजतं 1770च्या बंगाल दुष्काळातून. 1 लाख नाही, 10 लाख नाही, 1 कोटी माणसं भुकेनं मेली. हे त्यावेळच्या बंगालच्या 1/3 लोकसंख्ये इतके होते. म्हणजे प्रत्येक तिसरा बंगाली माणूस मेला. आणि यानंतरही या क्रूरांनी हा कर कमी केला नाही, काही भागात आणखी वाढवला. धान्य स्वतःसाठी साठवून ठेवलं. काय परिस्थिती असेल त्यावेळची विचारही करवत नाही. सगळीकडे माणसं मरत होती आणि इंग्रज फक्त बघत नव्हते, ते कर आणखी वाढवत होते. त्यानंतरही काही कायदे येतच राहिले. पिट्स इंडिया ऍक्ट, परमनंट सेटलमेंट ऍक्ट, ज्या अंतर्गत एक नवीन वर्ग तयार करण्यात आला, ज्यांना म्हटलं गेलं जमीनदार. आणि बंगालचा अन्याय यानंतरही सुरूच राहिला. संन्याशी म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? शांत चेहरा, भगवी वस्त्र, ध्यानात बसलेला माणूस, हो ना? पण 18व्या शतकातल्या बंगालमध्ये हे चित्र संपूर्णपणे वेगळं होतं. इथले फकीर आणि संन्यासी अत्यंत धोकादायक होते. त्यांच्याकडे शस्त्र होती. ते संपूर्ण उत्तर भारतात फिरायचे, मंदिरांना भेट द्यायचे, व्यापारही करायचे आणि त्यांचे ट्रेड रूट्स सुरक्षित ठेवण्यासाठी त्या शस्त्रांचा वापरही ते करायचे.
इंग्रजांनी या संन्याशांना बंगालमध्ये प्रवेशबंदी केली आणि मग काय झालं, अत्यंत गरीब शेतकरी, हाकलेला जमीनदार, बडतर्फ झालेले सैनिक हे सगळे या संन्याशांच्या बाजूने उभे राहिले आणि सुरू झाला इंग्रजांविरुद्ध उठाव. हे एका ठिकाणी लढलेलं युद्ध नव्हतं, हे होतं गुरिला वारफेअर, जे अनेक वर्ष चाललं. आपल्या उच्चांकावर या विद्रोहात 20,000पेक्षा जास्त बंडखोर सहभागी झाले होते. ते दाट जंगलात लपायचे, अचानक हल्ला करायचे आणि परत जंगलात नाहीसे व्हायचे. इंग्रज इतके हैराण झाले की हेस्टिंगने एक कायदाच केला, बॅनिशिंग वॉन्टेड बॉडीज फॉर मेन, म्हणजे राज्यात कुठेही असं उघडपणे फिरणं बेकायदा. लष्कर पाठवून त्यांना शोधलं जाऊ लागलं आणि मदत करणाऱ्यालाही ठार मारलं जाऊ लागलं. हळूहळू हा उठाव संपुष्टात आला, पण हे इंग्रजाविरुद्ध पहिलं सशस्त्र बंड होतं आणि तब्बल 100 वर्षानंतर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीने या बंडाला अमर केलं. इंग्रजांना फक्त बंगालच्या पैशावर नाही तर बंगालच्या मेंदूवरही नियंत्रण हवं होतं, म्हणून त्यांनी वेस्टर्न एज्युकेशन आणलं, पण याचा परिणाम उलटाच झाला. त्या काळातील बंगाली इलिट्स वर्गाला नव्या विचारांची ओळख झाली. विवेकावाद, इंडिव्हिज्युअल लिबर्टी आणि रिझनिंग आणि मॉडर्न फिलॉसॉफी या नव्या शिक्षण पद्धतीतून इंग्रजांची नक्कल करणारे नाही तर एक नवी विचार पिढी जन्माला आली, जी भारतीय समाजाकडे ताज्या नजरेने बघत होती. भारतीय परंपरा आणि पाश्चात्य विचार याचा संगम झाला आणि ही पिढी भारताला कायमचं बदलणार होती. राजाराय मोहन राय यांना किती भाषा येत होत्या माहित आहे का? संस्कृत, फारसी, अरबी, इंग्रजी, बंगाली आणि हिंदी. या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी जगातील सगळ्या महत्त्वाच्या ग्रंथांचा अभ्यास केला. वेद, उपनिषद, इस्लामिक ग्रंथ, ख्रिश्चन धर्मग्रंथ सगळं काही, आणि या निष्कर्षावर पोहोचले की सगळं एकाच दिशेने बोट दाखवतात, ईश्वर एकच आहे. त्याची स्थापना केली आत्मीय सभा, जी या ग्रंथात चर्चा करायची आणि जातीभेद, मूर्तीपूजा, अंधश्रद्धेवर टीका करायची. डेव्हिड हेअर याच्यासोबत मिळून त्यांनी कोलकात्यात हिंदू कॉलेजची स्थापना केली, जे पुढे प्रेसिडेन्सी कॉलेज बनलं. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांनी सतीप्रथेविरुद्ध आवाज उठवला. मुख्यतः त्यांच्या प्रयत्नामुळे बेंगॉल सती रेग्युलेशन ऍक्ट आला आणि ही क्रूर प्रथा बंद झाली. आज ज्या गोष्टी आपल्याला ऐकून विचित्र वाटतात त्या काळी अगदी सर्रास होत्या. बालविवाह, बहुपत्नीत्व, जातीभेद या सगळ्या विरुद्ध रॉय लढले. स्त्रियांना संपत्तीत हक्क मिळावा, विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार मिळावा, यासाठी त्यांनी आवाज उठवला. पुढे त्यांनी स्थापन केली ब्रह्मोसभा, जी नंतर ब्रह्मो समाज बनली. मूर्तीपूजा, निरर्थक रूढी आणि जाती व्यवस्था पूर्णपणे नष्ट करणं हे या चळवळीचं ध्येय होतं. राममोहन रॉय यांच्या पायाभरणीनंतर आले ईश्वरचंद्र विद्यासागर, ज्यांनी विधवा पुनर्विवाहासाठी मोठी मोहीम उभारली. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे इंग्रजांना हिंदू विधवा रिमॅरेज ऍक्ट आणावाच लागला. एका बाजूला हा बंगाल रिनायसेस सुरू होता, तर दुसऱ्या बाजूला असंतोष धुसमत होता आणि तो उफाळून आला 1857 मध्ये. ईस्ट इंडिया कंपनीने इलिप्स रायफल्स आणल्या. या बंदुकीच्या काडतुसांवर गाय आणि डुकराची चरबी असल्याचं सांगितलं गेलं आणि ते दातांनी तोडावं लागत असे. हिंदू सैनिकांसाठी गाय पवित्र होती, मुस्लिम सैनिकांसाठी डुक्कर हराम होतं. दोन्ही समाज एकत्र पेटले. पहिली ठिणगी पडली बैरकपूर जवळ. मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि सहकाऱ्यांना उठावासाठी साथ घातली. इंग्रजांनी त्यांना गोळी घातली आणि नंतर जाहीरपणे फाशीही दिली. पण मंगल पांडे यांनी लावलेली आग आधीच पसरली होती. काही महिन्यातच वेगवेगळ्या ठिकाणाहून विरोधाचे आवाज येऊ लागले. चितगावमध्ये काही सैनिकांनी खजिन्यावर ताबा मिळवला आणि तुरुंगातील कैद्यांना मुक्त केलं. पण हा उठाव बंगाल आणि कोलकात्यातील सामान्य जनतेपर्यंत फारसा पोहोचला नाही, कारण इथे इंग्रजांचा गड होता, मोठी सेना होती आणि अनेकांची उपजीविका ही थेट इंग्रजांच्या कामावर अवलंबून होती. पण हे वारे लंडन पर्यंत पोहोचले होते. बंगाल सारख्या मौल्यवान प्रदेश एखाद्या कंपनीच्या हवाली सोडता येणार नाही हे ब्रिटनला कळलं. म्हणून ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली आणि भारत थेट राणी व्हिक्टोरियाच्या आधिपत्याखाली आला. बंगालच्या सेनेला पूर्णपणे विसर्जित करण्यात आलं आणि त्यांच्या जागी पंजाबी आणि गुरखा सैनिकांना नेमलं गेलं आणि अशा प्रकारे सुरुवात झाली ब्रिटिश राज्याची. 1857च्या उठावानंतर एका वर्षातच बंगाल ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीतून थेट ब्रिटिश क्राऊनच्या आधिपत्याखाली आला. कलकत्ता राजधानी राहिलीच. 1833 ते 1854 पर्यंत गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा बंगालचाही प्रमुख होता. पण 1 मे 1954 पासून बंगालसाठी स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नर नेमण्यास सुरुवात झाली. 1876 मध्ये राणी व्हिक्टोरियाने एम्पायर ऑफ इंडिया हा किताब धारण केला आणि 1 जानेवारी 1877 रोजी दिल्ली दरबारात त्याची घोषणा झाली. या काळातही बंगालची जीडीपी भारतात सर्वाधिक होती. पण इंग्रज सातत्याने बंगालला डिइंडस्ट्रियलाइज करण्यात गुंतले होते. इथल्या पारंपरिक टेक्सटाईल इंडस्ट्रीला जणू उद्ध्वस्त करण्याची शपथच इंग्रजांनी घेतली होती आणि बंगालच्या शेतकऱ्याकडून जबरदस्तीने इंडिगो म्हणजेच नीळ पिकवलं जात होतं. इंग्रजाविरुद्ध आवाज बंगालमध्ये उठतच होता. त्यातच एक होतं अमृत बाजार पत्रिका, एक बंगाली वृत्तपत्र. अशा वृत्तपत्राला कंटाळून तत्कालीन व्हाईसरॉय लीटने
प्रेस ऍक्ट लागू केला प्रादेशिक भाषातील वृत्तपत्रांवर पूर्णपणे नियंत्रण आणण्यासाठी. पण अमृत बाजार पत्रिकेने काय केलं माहित आहे का? हा कायदा लागू होण्याच्या आदल्या रात्री, अक्षरशः एका रात्रीत, त्यांनी स्वतःला इंग्रजी वृत्तपत्रात रूपांतरित केलं. दुसऱ्या दिवशी पेपर इंग्रजीत छापून आला. इंग्रजांनी बंगालचा आवाज दाबायला जो कायदा केला होता तो उलट आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचू लागला आणि इंग्रज स्वतः आता त्यांच्या विरुद्ध काय लिहिलं जातंय ते वाचू शकत होते. बंगाल रिनायझेशन अजून थांबलं नव्हतं आणि 1893 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. पार्लमेंट ऑफ वर्ल्ड रिलिजियन मध्ये त्यांनी हिंदू धर्माचे प्रतीक म्हणून उभे राहिले आणि अशी भाषण केलं की आजही लोक ते ऐकतात. Sisters and brothers of America. पण आता गोष्टी बदलणार होत्या. इंग्रजांना बंगाल कमकुवत करायचा होता कोणत्याही किमतीत आणि त्यांना उपाय सापडला, फोडा आणि राज्य करा. बंगालमध्ये त्या काळी कोणकोणते प्रदेश होते ते नीट समजून घेऊया. इंग्रजांच्या हाती बंगाल आला तेव्हा तो प्रचंड मोठा होता. आजचा वेस्ट बेंगाल, संपूर्ण बांगलादेश, बिहार, झारखंड आणि ओडिसा हे सगळे एकत्र होते. नंतर आसामही जोडण्यात आला आणि नंतर तो वेगळाही करण्यात आला. मग लॉर्ड कर्झनने आपली सर्वात धूर्त चाल खेळली आणि बंगालचे विभाजन केले. बंगालचे 2 भाग पाडण्यात आले, प्रोव्हिन्स ऑफ ईस्टर्न बेंगाल अँड आसाम, राजधानी ढाका. यात आजचा बांगलादेश आणि आसाम आणि बेंगाल राजधानी कलकत्त्यातच. या वेस्टर्न बेंगॉल, बिहार आणि झारखंड आणि ओडिसा हे का केलं याचं इंग्रजांनी दिलेलं कारण होतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्रायसिस, म्हणजे राज्यकारभार सोपा व्हावा. यात थोडं तथ्यही होतं, कारण 1900च्या जनगणनेनुसार बंगालची लोकसंख्या होती 7,80,00,000 अधिक आणि प्रदेश किती मोठा होता हे तुम्हाला आधीच सांगितलंय. 1866च्या ओडिसा दुष्काळात कलकत्त्यात बसलेले इंग्रज नेते इतक्या दुरून तो संकटाचा सामना तर सोडवूनच द्या, बघूनही त्या ठिकाणी जाऊन बघूही शकले नाही. पण लोकांच्या मते खरं कारण वेगळंच होतं. बंगालमधून उठणारी विरोधाची आग विझवायची होती. सगळे मोठे राजकीय नेते, विचारवंत, संघटना सगळे बंगालमधूनच होते. काँग्रेसमध्येही तेव्हा हिंदू बेंगॉली नेत्यांचा दबदबा होता. तेव्हाच्या होम सेक्रेटरीने सांगितलं होतं, बेंगॉल युनायटेड इज अ पॉवर, बेंगॉल डिवायडेड विल बी पू सर्वायवल वाय. म्हणजे बंगाल तोडणं ही एक शुद्ध राजकीय चाल होती आणि हे विभाजन कसं घडवायचं याची चाल होती. पश्चिम बंगालमध्ये बिहार, झारखंड आणि ओडिसा म्हणजे ओडिया आणि हिंदी भाषिक लोकांची बंगाली भाषिकांपेक्षा जास्त होईल आणि पूर्व बंगालमध्ये मुस्लिम बहुसंख्या असतील, म्हणजे भद्रलोक म्हणून ओळखले जाणारे हिंदू बेंगॉली जे सर्वात जास्त होकल आणि पॉलिटिकल ऍक्टिव्ह होते त्यांना दोन्ही बाजूंनी दाबलं गेलं. इंग्रजांनी पूर्व बंगालच्या मुस्लिमांना सांगितलं, तुम्हाला मुस्लिम मेजॉरिटी राज्य देतो जेणेकरून ते या विभाजनाला पाठिंबा देतील. पण या विभाजनावरून बंगालमध्ये प्रचंड उद्रेक झाला. आपल्या मातृभूमीचे असे तुकडे होताना बंगाली बघू शकत नव्हते. पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागातील निदर्शनं सुरू झाली. मास मिटिंग होऊ लागल्या. काँग्रेसमध्ये या आंदोलनाचं नेतृत्व करत होते लाल बाल पाल, म्हणजे लाला लजपत राय, बाल गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. आणि समजा भारत एक राष्ट्र आहे ही भावना खऱ्या अर्थाने इथूनच रुजली. नॅशनलिझम एक भावना बनली, एक ज्योत बनली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ मधलं वंदे मातरम या आंदोलनात प्रचंड लोकप्रिय झालं. रवींद्रनाथ टागोर यांनी भारत माताची चित्रकृती साकारली, भारताला एक माता म्हणून मूर्त स्वरूप दिलं. टागोर यांनीच हिंदू आणि मुस्लिम यांना राखी बांधण्याचं आव्हान केलं. एकतेचं प्रतीक म्हणून दुसरीकडे मुस्लिम इलिट्स ढाक्यात एकत्र आले आणि स्थापना केली ऑल इंडिया मुस्लिम लीगची. पण सगळे बंगाली इतके शांत नव्हते. काहींनी थेट बॉम्ब बनवण्याचाही निर्णय घेतला होता. 1902च्या सुमारास कोलकात्यात अनेक सिक्रेट सोसायटीज कार्यरत होत्या. त्या गुप्त होत्या कारण त्यांचा उद्देश होता इंग्रजांना अक्षरशः मारून भारतातून हाकलून द्यायचं, म्हणजे ब्रिटिश राजवटीचा हिंसक अंत. हेच त्यांचं ध्येय होतं. यापैकी एक होते अरविंद घोष आणि त्यांनी स्वतःची एक सिक्रेट सोसायटी तयार केली होती. त्यांचे एक साथीदार होते जितेंद्रनाथ बॅनर्जी. याच काळात एक वेडा शास्त्रज्ञ होता उल्हासकर दत्त. याने कॉन्वर्ट टाइम्समध्ये स्फोटक भरून अत्यंत धोकादायक बॉम्ब तयार केला होता. पण एकदा तो बॉम्ब चाचणी करताना तो त्याच्याच अंगावर फुटला. असाच एक क्रांतिकारकाने बुक बॉम्ब बनवला होता. तो असा होता, जर कोणी पुस्तक उघडलं असतं तर त्यात एक स्प्रिंग होती, ती तुटली असती आणि स्फोट झाला असता. त्यांनी हे बुक एकदा एका ब्रिटिश अधिकाऱ्याकडेही पाठवलं, पण त्या अधिकाऱ्याने हे पुस्तक उघडलंच नाही. वर्षानुवर्षे ते त्याच्या सेल्फमध्ये पडून राहिलं आणि जेव्हा शेवटी त्याने उघडलं तेव्हा त्याची स्प्रिंगला गंज चढला होता आणि कोणताही स्फोट झाला नाही. बंगालच्या तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नरला उडवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण एकही यशस्वी झाला नाही. असाच एक बॉम्ब खुदिराम बोस यांनी बनवला आणि मुझफ्फरपूर इथे एका ब्रिटिश न्यायाधीशावर फेकला. तो न्यायाधीश वाचला, पण 2 ब्रिटिश महिला ज्या आहेत त्या मृत्युमुखी पडल्या. खुदिराम बोस यांना पकडण्यात आलं आणि त्यांना फाशी देण्यात आली. अशा प्रकारे खुदिराम बोस हे भारतातील पहिल्या आणि सर्वात तरुण क्रांतिकारी हुतात्म्यांपैकी एक ठरले. या बॉम्ब बनवणाऱ्या क्रांतिकारकांवर इंग्रजांनी खटले चालवले. काहींची सुटका झाली, काहींना जन्मठेप शिक्षा झाली.
12 डिसेंबर 1911 रोजी दिल्लीत दरबार भरला. ब्रिटनचे सम्राट किंग जॉर्ज व्ही भारतात आले आणि 2 मोठे निर्णय झाले आणि दोन्ही बंगालशीच संबंधित होते. पहिला, ब्रिटिश भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्यात येईल आणि दुसरा, बंगालचे विभाजन रद्द करण्यात आले. म्हणजे ईस्ट बेंगॉल आणि बेंगॉल प्रेसिडेन्सी पुन्हा एक झाले. हे दोन्ही निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतले गेले होते. दिल्ली हे मुघलांचं तख्त होतं. सामान्य जनतेच्या मनात दिल्लीला भारताच्या राजधानीचे एक प्रतिकात्मक स्थान होतं. शिवाय दिल्ली भारताच्या मध्यभागी असल्यामुळे संपूर्ण देशावर राज्य करणं सोपं होतं आणि बंगाल पुन्हा एक करण्यामागे अनेक कारणं सांगता येतात. पण माझ्या मते इंग्रज बंगालमधील सतत उठत राहणाऱ्या विरोधकाला कंटाळले होते, म्हणूनच हा निर्णय घेतला गेला. आणि जेव्हा अधिकृतरित्या राजधानी दिल्लीला हलवली जात होती, तेव्हा आपल्या बंगाली क्रांतिकारकांनी असं काही केलं की जी संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य हादरलं. रासबिहारी बोस आणि त्यांच्या साथीदारांनी तेव्हाच्या भारतातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीवर, व्हाईसरॉय ऑफ द इंडिया लॉर्ड हॉर्टिजवर थेट बॉम्ब फेकला. हॉर्टिज वाचला, पण त्याचा एक परिचर मारला गेला. या बॉम्बचा आवाज लंडनपर्यंत घुमला. पण आता बंगाली क्रांतिकारकांना जाणवू लागलं होतं की अशा एकट्या दुकट्याने हल्ल्याने इंग्रजांना हाकलता येणार नाही आणि आता त्यांनी थेट युद्धाचीच तयारी सुरू केली. जितेंद्रनाथ मुखर्जी, ज्यांना बाघा जतीन म्हणून ओळखलं जायचं, त्यांनी जहाजातून जर्मन शस्त्र भारतात आणण्याचा आराखडा तयार केला. त्यावेळी पहिलं महायुद्धही सुरू झालं होतं. त्यांचा विचार होता इंग्रजांविरुद्ध याच वेळी भारतातही एक आघाडी उघडायची. पण ते जेव्हा बंदरावर शस्त्र घेण्यासाठी पोहोचले, तेव्हा कळलं इंग्रजांना त्यांच्या या योजनेची आधीच कुणकुण लागली होती. त्यांना घेरण्यात आलं, पण बाघा जतीन त्यांनी शरण मानली नाही. त्यांच्या एका छोट्याशा गटाने तब्बल 75 मिनिटं लढा दिला. अनेक ब्रिटिश सैनिकांना यमसदनी धाडलं, पण शेवटी बाघा जतीन धारातीर्थी पडले. वयाच्या 35व्या वर्षी मरण्यापूर्वी त्यांनी दिलेली घोषणा आजही काळजात घर करते. आम्रा मोरोबो जगत जागबे, आम्ही मरू पण जग जगेल, अशीच आहे सुरेसेन यांची कहाणी. एका साधासुद्धा शाळेतला शिक्षक, ज्याला लोक प्रेमाने मास्टरदा म्हणायचे, पण या मास्टरदानी 65 जणांची एक सेना उभी केली आणि छापामार युद्ध, गोरिला वॉरफेअर पुकारलं, जे अनेक वर्ष चाललं. पण आता बंगाल बॉम्ब आणि स्फोटकाच्या मार्गातून राजकारणाच्या दिशेने वळणार होता. आता इथून तुम्हाला बंगालमधील राजकीय गटांची ओळख करून देतो. बंगालमध्ये काँग्रेस आणि त्यांचे नेते खूप प्रभावशाली होते. एक होता बोस गट आणि मुस्लिम लीग देखील ठळकपणे कार्यरत होती. पण एक असा गट येणार होता जो बंगालच्या राजकारणावर अशी काही पकड घेणार होता की येणाऱ्या अनेक दशकापर्यंत तो बंगालला जगडून ठेवणारा होता. आणि हे लक्षात ठेवा, बंगाली माणूस हा खूप जागरूक असतो. देशात आणि जगात काय चाललं त्यांना नेहमीच त्याची माहिती असते. त्यामुळे जेव्हा रशियन क्रांती झाली आणि कम्युनिझम आणि मार्क्सवाद यासारख्या नव्या विचारधारा जगासमोर आल्या, तेव्हा हे विचार बंगालपर्यंतही पोहोचले. आपल्या पुढच्या स्टोरीसाठी ही विचारधारा समजणं खूप गरजेचं आहे. तर चला अगदी सोप्या शब्दात समजून घेऊ मार्क्सवाद म्हणजे काय. 1917 मध्ये रशियात एक मोठी क्रांती झाली, ज्याला आपण रशियन क्रांती म्हणतो. या क्रांतीचं नेतृत्व केलं होतं व्लादिमीर लेनिन यांनी आणि ही क्रांती आधारलेली होती कार्ल मार्क्स यांच्या विचारावर. तर कार्ल मार्क्स सांगायचे, मार्क्स यांचं म्हणणं होतं की जग 2 भागात विभागलेलं आहे. एक असतं बुर्जुआ म्हणजे पैसा, कारखाने आणि जमीन, सत्ता बाळगणारे, आणि दुसरे असतात प्रोलेटाराइज म्हणजे सामान्य कामगार, मेहनत करणारे लोक. मार्क्स म्हणायचे श्रीमंत लोक संपूर्ण व्यवस्था नियंत्रित करतात आणि कामगाराचं शोषण होत राहतं. कामगारांनी घाम गाळायचा आणि नफा मात्र दुसऱ्याने न्यायचा. मार्क्स सांगायचे जर सगळे कामगार एकत्र आले तर ही व्यवस्था हादरवता येते. खाजगी मालमत्ता संपेल, सगळे समान होतील, वर्गभेद नाहीसा होईल आणि एक असा समाज तयार होईल जिथे कुणाचंही शोषण होणार नाही. आता विचार करा, त्यावेळी बंगालची परिस्थिती काय होती. इथे ब्रिटिश राजवट होती, जमीनदारी पद्धत होती, जेट मिल, रेल्वे फॅक्टरीजमध्ये हजारो कामगार राबत होते आणि त्यांचे उघडपणे शोषण होत होतं. आणि दुसऱ्या बाजूला शिक्षित बंगाली तरुण जो आधीपासूनच राजकीयदृष्ट्या जागरूक होता. जेव्हा या तरुणांनी मार्क्सनिझम बद्दल वाचलं, तेव्हा त्यांना वाटलं ही विचारधारा तर फक्त रशियाची नाही, ही तर आपल्या स्वतःच्या जगण्याशी आणि आपल्या रोजच्या वास्तववादाशी अगदी तंतोतंत जुळत आहे. काही नेते ही विचारधारा बंगालमध्ये पसरवण्याच्या तयारीत होते. इंग्रजांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी या नेत्यांना लगेच अटक केली. एक जाहीर खटला भरवण्यात आला, पण या खटल्याचा परिणाम अगदी उलटा झाला. लोकांना उत्सुकता लागली, असं काय होतं या नव्या विचारधारेत की इंग्रज इतके घाबरले आणि लगेच सगळ्यांना तुरुंगात टाकलं. आणि मग काही नेत्यांनी एकत्र येऊन कानपूरमध्ये अधिकृतरित्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPIची स्थापना केली. त्यानंतर बंगालमधील जेट मिल, टी गार्डन, रेल्वेज कुठेही कामगारांनी संप केला तर CPI त्यांच्या पाठीशी उभी राहायची. आणि आठवताना इंग्रजांनी या मार्क्सवादी नेत्यांना तुरुंगात का टाकलं होतं, तर हा निर्णय इथेच उलटा पडला. कारण हे नेते तुरुंगात ही विचारधारा इतरांना समजावून सांगू लागले. याच विचारधारणेतून बंगालमध्ये हळूहळू कम्युनिस्ट चळवळीचा जन्म होतो. विद्यार्थी, बुद्धिजीवी, ट्रेड युनियन सगळे या नव्या विचारप्रवाहाशी जोडले जाऊ लागले. आणि येणाऱ्या काही वर्षात ही चळवळ एक छोटासा गट राहणार नव्हती,
ती बंगालच्या राजकारणाचा एक मजबूत आधारस्तंभ बनणार होती. आणि इथूनच सुरू होते डाव्या राजकारणाची सुरुवात. बंगालचं राजकारण खऱ्या अर्थाने सुरू होतं 1932 मध्ये, जेव्हा इंग्रजांनी त्यांच्या नेहमीचा फोडा आणि राज्य करा धोरणानुसार एक सांप्रदायिक पुरस्कार जाहीर केला, कम्युनल अवॉर्ड. म्हणजे काय, तर बंगाल असेंब्लीच्या 250 जागा धर्माच्या आधारावर वाटून टाकल्या गेल्या. त्यापैकी 117 जागा मुसलमानांना, 78 जागा उच्चवर्णीय हिंदूंना, 30 अनुसूचित जातींना आणि उरलेल्या इतर समाज घटकांना. यामुळे बंगालचा भद्र लोकवर्ग खूपच अस्वस्थ झाला. 1937 मध्ये पहिल्या प्रांतीय निवडणुका झाल्या. काँग्रेसने जिंकल्या 52 जागा, त्यातील बहुतांश हिंदू मतदारसंघातून. मुस्लिम लीगने जिंकल्या 29 जागा आणि फजूल हक यांच्या कृषक प्रजा पार्टीने जिंकल्या 35 जागा. बाकी सगळे अपक्ष होते, म्हणजे कुणाचं बहुमत नव्हतं. फजूल हक तसेच सेक्युलर विचारांचे नेते मानले जायचे. जमीनदारी पद्धत संपवायची होती त्यांना, त्यामुळे त्यांनी स्वाभाविकपणे ते काँग्रेसच्या जवळचे होते. आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी आधी काँग्रेसला संपर्क केला, पण प्रीमियर म्हणजे आजच्या मुख्यमंत्रीची जागाही ते काँग्रेसला द्यायला तयार होते, पण काँग्रेसने नकार दिला. एकट्याने सरकार बनवू नाहीतर नाही. मग नाईलाजांनी फजूल हक यांनी मुस्लिम लीगशी हातमिळवणी केली आणि ते बंगालचे प्रीमियर बनले. अशा प्रकारे बंगालचं पहिलं स्वदेशी सरकार अस्तित्वात आलं. आणि इथेच एक अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांची एंट्री होते. या सरकारमध्ये फायनान्स मिनिस्टर म्हणून निवड झाली तेव्हाच्या कलकत्ता युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची. ते अपक्ष निवडणूक लढले, पण सरकारमध्ये काही वर्ष काम केल्यानंतर त्यांनी हिंदू महासभा जॉईन केली. पण हक आणि जिन्ना यांच्यात बिनसत गेलं. तणावामुळे हक यांनी सरकार पाडलं आणि या सगळ्यांना धक्का बसला. हक यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबरोबर नवं सरकार बनवलं. या सरकारमध्ये मुस्लिम लीग नव्हतीच, मात्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉकचा पाठिंबा होता. पण हे सरकारही जास्त काळ टिकलं नाही. अखेरीस मुस्लिम लीगने सरकार बनवलं. म्हणजे 1943 मध्ये बंगालची सत्ता संपूर्णपणे मुस्लिम लीगच्या हाती आली. आणि याच काळात आला आणखी एक दुष्काळ. यात 20-30 लाख माणसं मृत्युमुखी पडली. दुसऱ्या बाजूला जपानने ब्रह्मदेश म्हणजे आजच्या म्यानमारवर कब्जा केला होता. आता भारतावरही हल्ला होईल की काय अशी भीती होती. एका बाजूला प्रचंड दुष्काळ, बंगालचे लोक अक्षरशः रस्त्यावर भुकेने मरत होते, आणि दुसऱ्या बाजूला इंग्रज बंगालमधून सातत्याने अन्न बाहेर म्हणजेच एक्सपोर्ट करत होते. ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी जणू जाणून बुजून लाखो बंगाल्यांचा जीवच घेतला होता. या सगळ्यांमुळे बंगाली आणखीच संतप्त झाले. सुभाषचंद्र बोस यांनी तर इंडियन नॅशनल आर्मी INA ची उभारणीच केली होती. आणि 1946च्या प्रांतीय निवडणुकामध्ये मुस्लिम लीगने जवळपास सगळ्या मुस्लिम जागा जिंकल्या. हिंदू जागा काँग्रेस आणि हिंदू महासभाकडे गेल्या, पण प्रीमियर मात्र मुस्लिम लीगने हुसेन शहीद सोहरावर्दी बनले. याच सोहरावर्दींनी पाकिस्तानच्या मागणीसाठी 1 दिवसाची सुट्टी जाहीर केली. मुस्लिम लीगला कोणत्याही परिस्थितीत फाळणी हवीच होती. त्यांनी संप पुकारला आणि त्यात इतका भीषण दंगल उसळली की कदाचित भारताच्या भूमीने याआधी कधीही अशी दंगल पाहिली नव्हती. हजारो माणसं मारली गेली, लाखो बेघर झाले. सरकार मुस्लिम लीगचं असल्यामुळे अनेक इतिहासकारांचं मत आहे की सोहरावर्दींनी दंगली वाढू दिल्या. पोलीस नुसते उभे राहून तमाशा बघत राहिले. हिंसाचाराचं सर्वात भयंकर अपहरण ठरलं नोआखाली, पूर्व बंगालमधील एक ठिकाण. इथे सर्वात भयंकर पातळीवर दंगली झाल्या, किंबहुना करावल्या गेल्या. काय काय घडलं ते या ठिकाणी मला नीट सांगता येणार नाही, पण तुम्ही नक्कीच नेटवर सर्च करून बघा. गोष्टी इतक्या हाताबाहेर गेल्या की महात्मा गांधींना स्वतः नोआखालीला जावं लागलं. ते शांततेची अपील या ठिकाणी त्यांना करावी लागली. त्यांना तिथे खूप अपमानही सहन करावा लागला, पण ते ढळले नाहीत. या दंगलीनंतर मुस्लिम लीग बरोबर हिंदू महासभाही जोरदारपणे फाळणीची मागणी करू लागली आणि शेवटी हे निश्चित झालं, फाळणी होणार. सोहरावर्दींनी तर बंगालला वेगळा देशच बनवण्याचा प्रस्ताव मांडला होता. म्हणजे भारताचे 2 नाही तर 3 तुकडे झाले असते, एक पाकिस्तान, एक भारत आणि एक ग्रेटर बांगलादेश. पण या प्रस्तावाला ना जिन्नांनी पाठिंबा दिला, ना काँग्रेसने, ना हिंदू महासभेने. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी यावर स्पष्ट सांगितलं, डिवाइड पाकिस्तान टू सेव्ह इंडिया, डिवाइड बेंगॉल टू सेव्ह बंगाली हिंदू. आणि बंगालला वेगळा देश केला असता तर इतरही राज्यही आपल्या देशाची मागणी करू लागली असती. म्हणून ही मागणी मान्य करण्यात आली नाही. म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. त्याचवेळी बंगालची पुन्हा एकदा फाळणी झाली. भारताचा भाग बनला वेस्ट बेंगॉल आणि दुसरा भाग झाला ईस्ट पाकिस्तान. 14 ऑगस्ट पर्यंत मालदा आणि मुर्शिदाबादच्या भागात पाकिस्तानचे झेंडे फडकले गेले होते, कारण मुस्लिम बहुल भाग होते आणि लोकांना वाटलं होतं की पाकिस्तानमध्येच आपण जाणार. पण 17 ऑगस्टला अधिकृत नकाशा आला तेव्हा कळलं की गंगेचा प्रवाह अबाधित राहावा यासाठी हे भाग भारताला देण्यात आले होते. मग पाकिस्तानचे झेंडे उतरवले गेले आणि भारताचे झेंडे लावले गेले. वेस्ट बेंगॉलमधून अनेक मुसलमानांना पूर्व पाकिस्तानात जायचं होतं आणि तिथून हिंदूंना इकडे यायचं होतं. यातही काही दंगली झाल्या, पण पंजाबच्या सीमेच्या हिंसाचाराच्या तुलनेनं यात थोड्या शांतपणे पार पडलं.
आणि इथूनच सुरू होतो स्वतंत्र भारतातील वेस्ट बेंगॉलची कहाणी. तर मित्रांनो, या भागात आपण स्वातंत्र्यपूर्वीच्या बंगालची कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण ही एक सिरीज आहे. पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्यानंतर बंगालमध्ये काय घडलं, कम्युनिस्टचा उदय कसा झाला आणि कम्युनिस्ट बंगाल कसा होता, टीएमसी आणि ममता दीदींचा उदय कसा झाला आणि आता वेस्ट बेंगॉलमध्ये काय सुरू आहे. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून ही कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील.